वेलकम बॅक मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बँकॉक सफारी वर्ल्डच्या सेकंड पार्टमध्ये. आय होप की तुम्ही फर्स्ट पार्ट पाहिला असेल आणि जर नसेल पाहिला तर मी इथे लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही क्लिक करा आणि नक्की जाऊन बघा बँकॉक सफारी वर्ल्डचा पार्ट 1. आणि हा पार्ट आहे मरीन सफारीचा. तर मंडळी, लास्ट पार्टमध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या तिकीटमध्ये 2 पॅकेज इन्क्लुडेड होते. ते म्हणजे सफारी वर्ल्डचा एक पॅकेज होता आणि दुसरं होतं मरीन पार्कचं तिकीट. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे मरीन पार्कमध्ये काय काय आहे. चला तर मग बघूयात आपण आतमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळते. तर फ्रेंड्स, हा आहे सफारी वर्ल्डचा म्हणजेच मरीन पार्कचा एंट्री पॉईंट. आणि इथे चेक इनसाठी तुम्हाला वॉटर बॉटल्स काढून द्यावी लागते. पाणी घेऊन जाणं अलाउड नाही आहे, कारण की आतमध्ये खाण्यासाठी स्टॉल्स आहेत. शिवाय लंच पॅकेजमध्ये इन्क्लूड होता. तिकीटमध्ये तुम्ही लंच इन्क्लूड घेऊ शकतात पूर्ण दिवसभरासाठी. सो एंट्री केल्यानंतर असं मस्त ॲम्बियन्स होता, छान वाटत होतं, एकदम नेचरवाली वाईब्स येत होती. तर फ्रेंड्स, चेक इन केल्यानंतर असे स्टार्टिंगला छोटे छोटे शॉप्स आहेत जिथे तुम्हाला छोटे सॉफ्ट टॉईज मिळतात ॲनिमल्सचे, वेगवेगळ्या शेप साईजचे. त्याच्याचप्रमाणे कॅप आणि ते लहान मुलांसाठी जर तुम्हाला काही परचेस करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. शिवाय क्लोथ्सही तुम्हाला आतमध्ये मिळतात जर तुमच्याकडे काही क्लोथ्स तुम्ही कॅरी केले नसतील तर. आणि एंट्री केल्यानंतर हे एवढे सारे पॅरेट्स होते तिथे, कलरफुल टाईपचे आणि मोठ्या साईजचे, आणि इथे तुम्ही फोटोग्राफी करू शकतात. त्याच्यानंतर इथून तुम्हाला ॲनिमल स्टार्ट होतात, ॲनिमल पाहायला मिळतात आतमध्ये. आणि आतमध्ये खूपच ग्रीनरी आणि एकदम पीसफुल वाईब आहे. तर फ्रेंड्स, बँकॉक सफारीचं हे मेन अट्रॅक्शन आहे. आणि ह्या मंकीचं नाव आहे ऑरँगटन. आणि ह्याच्यासोबत तुम्ही फॅमिली फोटो आणि व्हिडिओज क्लिक करू शकतात. पण प्रत्येक पर्सनचे इथे 700 बाथ तुम्हाला वेगळे पे करावे लागतात. सो हे खूप फेमस आहे आणि हे इंस्टाग्रामवरती खूप फेमस झालं होतं. आणि इकडे अशी रिव्हरसुद्धा आहे आणि इकडे खूप पीसफुल वातावरण आहे. आणि रिव्हरवरती ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती जाऊन तुम्ही तुमचे फोटोज किंवा व्हिडिओज क्लिक करू शकता. आतमध्ये त्यांनी खूप सुंदर केलेले आहेत. आणि हे ग्रेप्स आहेत आणि ह्या ग्रेप्समध्ये सगळ्या टाईपचे स्पीशीज आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या कलर जे असतात, ब्लॅक, रेड आणि ग्रीन जे ग्रेप्स असतात ते सगळे त्यांनी वरती लावलेले आहेत. आणि किती सुंदर दिसतंय हे एकदम. आणि ह्याचं दुसरं मेन अट्रॅक्शन म्हणजेच लायन्स डेन. इथे तुम्ही तुमच्या हातांनी लायन्सला फीड करू शकतात. आणि ह्याचे चार्जेस तुम्ही बघू शकतात, पर पर्सन 500 बाथ आहेत. पर पर्सन 500 बाथ म्हणजे अराऊंड 1500-1400 इंडियन रुपीज. आणि आतमध्ये गेल्यानंतर ते लोक तुम्हाला असं बकेट भरून मीठ देतात लायन्सना फीड करण्यासाठी. आणि लांब सीझरने जे होल्स पॉईंट्स दिलेले असतात तिथे तुम्ही त्यांना लायन्सना फीड करू शकतात. इथे एंट्री फक्त तुम्हाला फीड करायचे असेल तरच आहे. आणि तुम्ही तिकीट घेऊन तुमचं ते मीठ तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही लायन्सला ते संपेपर्यंत तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही फीड करू शकतात. सो आम्ही सुद्धा ही मजा घेतली आणि असं लायन्सना फीड केलं. आणि हा एक्सपिरियन्सच एकदम वेगळा होता. सो इट्स व्हेरी मेमरेबल एक्सपिरियन्स. आणि लायन्स केजमध्ये असल्यामुळे अजिबात भीती वाटत नव्हती. सो तुम्ही सुद्धा हा एक एक्सपिरियन्सची मजा घेऊ शकता.
लायन्सना फीड करून झाल्यानंतर आम्ही गेलो क्रोकोडाईल्स बघायला. सो तुम्ही बघू शकता तिथे किती साऱ्या क्रोकोडाईल्स मस्त पडलेल्या होत्या. इथे थोडी छोटीशी रिव्हर केलेली आहे त्यांना बसण्यासाठी आणि थोडंसं असं मडी एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी क्रिएट केलेलं आहे. सो बघा तुम्ही कशा बसल्या आहेत त्या, आणि त्यांचे छोटे बेबीजसुद्धा होते त्या साईडला. सो एकदम पाण्याच्या आतमध्ये होते, काही काही दिसतसुद्धा नव्हते. सो क्रोकोडाईल्स बघितल्यानंतर आम्ही गेलो कॅमल फीडिंगसाठी, आणि कॅमल फीडिंगचे सुद्धा पर पर्सन 100 बाथ आहेत त्यांना फीड करण्यासाठी. तिथे तुम्हाला बनानाज वगैरे देतात त्यांना फीड करण्यासाठी. आणि इथे बघा लॉरी वर्ल्ड म्हणून असे हे मंकीज, वेगळ्या टाईपचे मंकीसुद्धा आहेत, त्यांना चिंपांजी पण तुम्ही म्हणू शकतात. आणि हे 2 ते 3 होते तिथे आतमध्ये बसले होते, त्याच्यानंतर ते आतमध्ये गेले. सो हे सुद्धा बघायला खूप मजा. सो इथे बघा हे फ्लेमिंगो बर्ड्स पण आतमध्ये होते. आणि फ्लेमिंगो बँकॉकमध्ये सफारी वर्ल्ड्समध्ये खूप सारे फ्लेमिंगोज आहेत आणि हे असे पिंक कलरचे होते. आणि आम्ही असं सफारी मरीन पार्कमध्ये फिरता फिरता शो टाईम्स पण होते, जसे ऑरँगटन शो होता, परत एलिफंट शो होता, असे परत सीलचा शो होता, असे डॉल्फिन शो होता, असे शोसुद्धा आम्ही त्या टाईममध्ये अटेंड केले. सो आम्ही इथे थोडंसं फिरल्यानंतर आम्ही फर्स्ट शो अटेंड केला, तो होता एलिफंटचा शो. आणि हे सर्व शो फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही फक्त जाऊन टायमिंग नोट डाऊन करून तुम्ही आतमध्ये जाऊन तुम्ही फक्त बसून बघू शकता, जे 15 to 20 मिनिट्सचे एक शो असतो. तर एलिफंट शो स्टार्ट व्हायच्या आधीच आम्ही एग वर्ल्डमध्ये गेलो होतो. तिथे असा एग वर्ल्ड म्हणून एक वेगळी प्लेस आहे आतमध्ये, जे की लहान मुलांना तुम्ही तिथे नेऊन त्यांचं एगची पूर्ण स्टोरी तिथे एक्सप्लेन केली जाते. आणि असे छोट्या छोट्या ॲनिमल्सचे, बर्ड्सचे असे तिथे एग्स ठेवलेले आहेत, आणि एग्सचं काय स्टडी आहे ते तुम्हाला इथे सर्व दाखवलं जातं. सो हा पण एक्सपिरियन्स खूप मस्त होता. आणि जे बर्ड्स आहेत, मोठे बर्ड्स आहेत, त्यांचे एग्स कसे किती टायमिंगने ग्रो होतात, ते कसे एग लेईंग त्यांचं असतं, हे सर्व इथे आतमध्ये दाखवलं जातं. तर फ्रेंड्स, लायन फीडिंग प्रमाणेच अजून एक एक्साइटेड पार्ट आहे ह्या बँकॉक सफारी मरीन पार्कचा, जो की जिराफ फीडिंग आहे. आणि जिराफ फीडिंग सुद्धा खूप व्हायरल झालं होतं इंस्टाग्रामवरती, आणि ह्याची प्राईज आहे 200 बाथ पर पर्सन. सो आम्ही 200 बाथ जे चार्जेस आहेत पर पर्सन ते पे केले, आणि त्यांनी आम्हाला बनाना, कॅरट असे जिराफला फीड करण्यासाठी बकेट दिलं, त्याच्यामध्ये त्यांचं फीड होतं. आणि आम्ही ते घेऊन तुम्ही कुठेही जाऊन त्या जिराफला तुम्ही फीड करू शकतात. सो हा पण एक्सपिरियन्स एकदम वंडरफुल होता, आणि लहान मुलांसाठी तर एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे. सो मला तर खूप आवडला हा पार्ट ह्या ट्रिपचा.
जर तुम्हाला लंच करायचा नसेल तिकीटमध्ये इन्क्लूड, तर तुम्ही लंच स्किप करून तिथे जे कॅफेज आहे तिथे छोटे बर्गर कॅफेज आहे, जसं की टायगर कॅफे हा फेमस कॅफे आहे तिथे तुम्ही बर्गर आणि ड्रिंक्स घेऊ शकता. तिथे व्हेज नॉनव्हेज ऑल टाईप्स ऑफ बर्गर्स अवेलेबल आहेत. तर हे बघा, इथे तुम्ही बरोबर सुद्धा पिक्चर क्लिक करू शकता. शिवाय इथे एक छोटंसं वाघाचं कप होतं, म्हणजे छोटं पिल्लू होतं त्याच्यासोबत तुम्ही फॅमिली फोटोग्राफ किंवा त्याला घेऊन सिंगल फोटोसुद्धा तुम्ही इथे क्लिक करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला कधी चान्स मिळाला लाईफमध्ये तर तुम्हीसुद्धा व्हिजिट द्या एकदा बँकॉक सफारी वर्ल्डला. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मृणाली मयूर यूट्यूब चॅनलला.